नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बदलापूर प्रकरणी विरोधकांचे राजकारण चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे दरे येथून हेलिकॉप्टरने कोकणाकडे प्रयाण। बदलापूरची घटना ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस दलाला आवश्यक ते दिशानिर्देश दिले आहेत। या प्रकरणी दिरंगाई झाल्याचे प्रथमदर्शनी दिसल्याने पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। याविषयी SIT नेमण्यात आलेली आहे। भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक नियम केले जातील, तेथे ज्यादा काळजी घेतली जात आहे। विरोधक जाणीवपूर्वक या विषयात राजकारण करत आहेत। विरोधकांचे असे प्रकार चुकीचे आहेत असा आरोप मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी केला। दरे या आपल्या मूळ गावातून हेलिकॉप्टरने कोकण दौऱ्यावर बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रवाना झाले। त्यावेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्यांनी बदलापूरच्या विषयावर सविस्तर भाष्य केले। विरोधकांवर त्यांनी थेट निशाणा साधला। तर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या, तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 8-9 तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे देशाचं नुकसान आहे, रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान आहे। आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे। या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे। आणि मी हेही सांगतो, या सगळ्या गाड्या भरून तिथे येऊन आंदोलन करते, सगळं त्याच्यामध्ये CC फुटेजमध्ये आहे, सगळे तुमच्या मीडियामध्ये आहे, सगळं हे पोलीस शोधतील ना। पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते बोर्ड घेऊन आले होते। असे काय कुठे आंदोलन असतात का? ताबडतोब बोर्ड छापून आणतात, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे नको, मुलगी सुरक्षित पाहिजे, मुलगी बहीण लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे। सुरक्षित बहीण अभियान किंबहुना या राज्यातल्या बहिणींना सुरक्षा देण्याचं काम ती जबाबदारी आमची आहे, सरकारची आहे। आणि यामध्ये जे काही करता येईल आणखी कठोर ते सरकार करेल, कुणालाही सोडणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही। कोणीही आलं याच्यामध्ये तरीसुद्धा यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। फक्त विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे, त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेला आहे, हा कालच्या आंदोलनातून दिसला। नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी केला अर्ज दाखल। महायुतीच्या नेते मंडळींची उपस्थिती। राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार भरतशेठ गोगावले, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यात याबाबतचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। नितीन काका पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत। माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा वारसा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवला असून संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा संच त्यांनी तयार केला आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी वाई येथे नितीन काका पाटील यांना खासदार करणार असल्याचा जाहीरपणे शब्द दिला होता। त्या शब्दाला जागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेरीस त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली होती। खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या 10 वर्षाच्या कालखंडात नितीन काका पाटील हे कोरेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले होते। किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे कोरेगाव तालुका कार्यक्षेत्र असल्याने गावोगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले होते। कोरेगाव तालुक्यात नितीन काका पाटील यांना मानणारा स्वतंत्र खासदार गट कार्यरत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच या गटाने आजवर सर्वच निवडणुकांमध्ये नितीन काका पाटील यांचा आदेश मानून काम केले आहे।
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाचा सर्वांगीण विकास करणार नामदार महेश शिंदे। बनवडीत ट्रिमिक्स काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला आजवरच्या राजकीय नेते मंडळींनी केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवले। अरबवाडी तलावाचा विषय असो की या भागातील विकास कामांचा विषय, राजकारणाच्या पलीकडे विरोधकांनी काहीच केले नाही। या परिसराचा सर्वांगीण विकास आता साधला जात असून पाण्यासह दळणवळणाचे सर्वच प्रश्न मार्गी लावले असल्याची माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। बनवडी तालुका कोरेगाव येथील अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटचे करण्यात आले असून त्याचे लोकार्पण नामदार शिंदे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी 10 वाजता झाले। त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। महायुती सरकारच्या माध्यमातून आपण कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत असून पदभार स्वीकारताच अरबवाडी तलावाचा विषय मार्गी लावला। पिंपोडे खुर्द येथील दोस्ती ढाब्यापासून रहमतपूरपर्यंत चौपदरीकरण रस्ता होत आहे। गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेतून नलवडे वाडीच्या तलावात पाणी आणले जाणार असून तळे आणि बिचुकले तलाव भरून घेतले जाणार आहेत। एकूणच या भागातील जिरायती हा शब्द आता कायमचा हद्दपार करायचा असून बागायती शब्द लावायचा असल्याचे नामदार शिंदे यांनी स्पष्ट केले। यावेळी माहितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। नामदार शिंदे यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा केली। बदलापूर प्रकरणी खटाव तालुक्यात महाविकास आघाडी आक्रमक मोर्चा, रास्ता रोको आणि प्रशासनाला बांगड्यांचा आहेर। ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणी महायुती सरकार गंभीर नाही, सरकारचे नियंत्रण नसल्याने राज्यातील महिला, युवती आणि लहान मुली सुरक्षित नाहीत, असा आरोप खटाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता वडूजमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले। मोर्चा, रास्ता रोको आणि प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची हाक दिली होती। दहिवडी रस्त्यावरील अहिल्यादेवी होळकर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी चौकात मोर्चा आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर रास्ता रोको करण्यात आला। त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला। प्रभारी नायब तहसीलदार दबडे यांना निवेदन सादर करण्यात आले। प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देण्यात आला। मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर प्रमुख पदाधिकारी विजयराव शिंदे, डॉक्टर महेश गुरव, संतोष भाऊ दुबळे, योगेश जाधव, दाऊद मुल्ला देशमुख यांनी आपल्या भाषणात माहिती सरकारचा चांगला समाचार घेतला। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। या गृहमंत्र्याचं करायचं काय? गृहमंत्र्याचं करायचं काय?